शिष्य यांचे आदर्श ठरले. युगानुयुगे ही गुरु व शिष्याची परंपरा अशीच पोक्ताईला घडवून आणलं. येथे प्रश्न वयाचा येतच नाही. येथे प्रश्न येतो ज्ञानाचा. ज्ञानाचं पांडित्य एका लहानगे जरी असलं तरी त्याला आपल्या गुरु की ते 7 दिवसात मृत्यू पावतील. म्हणून त्यानंतर त्यांनी आणि त्याला 7व्या दिवशी मोक्ष प्राप्त झाला. आपल्या जीवनामध्ये गुरु धन्यवाद सिद्धी. यानंतर ईश्वरी शंकर बोधे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ज्ञानाविना जीवन भव सागर राया चला बंधू गुरु राया. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व माझे मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्ही मला आपल्या शालेय मंचावर माझे 2 शब्द सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो व माझ्या 2 शब्दात सुरुवात करतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरुचे काही ना काही विशेष महत्त्व असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे गुरुचा पाठीराखा असतो. तसेच आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे नेणारा मार्ग म्हणजे आपले गुरु होय. नंतर इयत्ता 5वीचा विद्यार्थी श्रेयस मुरकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय मुख्याध्यापक, परमपूज्य गुरुजन वर्ग तसेच माझे प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत. मी आता 5वीचा विद्यार्थी. मी आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आयुष्यात काही करू शकत नाही. योग्य गुरु नसल्याशिवाय माणूस आयुष्यात काही करू शकत नाही. रामायण महाभारतातील आदरही युवकांना नवी दिशा दाखवत आहे. धन्यवाद ताई. असं म्हणतात की आई ही आपली पहिली गुरु असते, वडील आपले दुसरे गुरु असतात आणि शाळेतील शिक्षक हे आपले तिसरे गुरु असतात. ज्यांनी आपल्याला लिहायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं. आपण एक चिखलाचा गोळा असतो आणि जसं कुंभार एका मडक्याला आपल्याला घडवलं, तसं त्या शिक्षकरूपी गुरुजनांचा आपल्याला सत्कार करणे हे 10वीच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी सर्व शिक्षकांचे अंश करावे. एक नाश शिंदे सर
रेडी. ओके, एक फोटो घेऊ द्या.